सुप्रभात. काय म्हणाला? म्हणजे गुड मॉर्निंग. कळलं कळलं. गुड मॉर्निंग. दूध आणलंय तुमच्यासाठी. तुम्ही कालच आलात ना इथे राहायला? थँक्यू व्हेरी मच. काय नाव काय तुझं? मी वासू. वा छान. काय करतोस? काही नाही, म्हणजे शहरात जाऊन आता नोकरी शोधणार आहे. अरे 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 अरे, शहरात कुठे जातो? इथेच या गावात मी तुला काम देतो. हां? या गावात मी एक मोठं प्रोजेक्ट सुरू करणार आहे. म्हणजे फॅक्टरी वगैरे? एक वृद्धाश्रम सुरू करणार आहे. माझ्या स्वर्गवासी वडिलांची ती इच्छा होती आणि या आश्रमासाठी तुमच्यासारख्या तरुण मुलांची मला फार गरज लागणार आहे. वा, गावातच जर आम्हाला काम मिळालं तर खूप बरं वाटेल. ये आता तू. आपण सावकाश बसूया, बोलूया. हो. दूध. आणि हो, आपल्याला हे घर साफ करायचं आहे. तेव्हा काही माणसांना पाठवून दे. नाही, बाहेरच्या माणसांची काय गरज? मी आहे ना, आणि माझे मित्र पण आहेत. एका झटक्यात सगळं साफ करू. येतो मी. ये. ए पद्या, मस्त दिसतो ना? ए वडवय हा? इकडे. आलो. कचराच करून टाकला माझा. ए पशा, अरे शर्ट मस्त रे. मग इम्पॉर्टंट आहे आपलं. काढ काढ काढ, खराब होईल. काढ काढ लवकर. बरोबर आहे, तिच्या आईला हा? खराब नको व्हायला. पकड पकड पकड. ए टाक रे कचरा. ए माझं शर्ट आहे. पद्या, कशाला टाकलं? ए माझी शर्ट परत दे. ए त्याला काम करा, काम करा. ए वशा, ए पद्या, ए वासू वासू, ए वासू, आता काय? ऐक ना, मला झाडू पडला. मग दात घास त्याने. चल. हा साफ होतील, दात घास. तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही एका दिवसात सगळा कचरा साफ करून टाकू. Shut up! बरं. How disgusting! गाडीवर कोण आलं सर? अरे बघा, मला शांत व्हायला पण ते मला काही माहिती नाही. येईन मी, लक्षात ठेवा. हा बॉबी. जगन्नाथ काका, कोण होता कोण तो? माझा चुलत भाऊ. पण मग तो एवढा जोरात भांडत का होता? काय वासू, वडिलोपार्जित इस्टेट म्हटली की हे सगळे वाद आलेच. त्याला या इस्टेटीचा संपूर्ण हिस्सा हवाय. मी त्याला म्हटलं तुला अर्धा देतो, कारण अर्ध्या इस्टेटीत मला माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार वृद्धाश्रम काढायचा आहे. तो जर दादागिरी करत असेल तर सांगा आम्हाला. तुम्ही फक्त सांगा, असा सरळ करतो त्याला मी सगळं. बघतो ना मी त्याला. नाही नाही पोरांनो, नाही. तो फार खतरनाक माणूस आहे. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काय? काय? पण तुम्ही काळजी करू नका, मी त्याला समजावून सांगतो. सर, तुमच्या इंजेक्शनची वेळ झाली आहे. अहो, विश्रांतीची खूप आवश्यकता आहे. अहो, तुम्ही हार्ट पेशंट आहात, हे लक्षात ठेवा. या, विश्रांती घ्या, काळजी घ्या स्वतःची. चलो. तू कॅमेरा घेऊन इथेच थांबणार आहेस? चल. हे घ्या पैसे. हिशोब बरोबर झाला ना? अगदी चोख आहे. हा? वासूची आई, अहो गावामध्ये ते जगन्नाथ दादा आलेत माहितीये? हो, फार चांगला माणूस आहे. बरं झालं
अहो वृद्धाश्रम काढणार आहेत ए वाकड्या, अरे तुझ्या सायकल सकट तुला वाकडा करेन. अरे. वाकड्या म्हणतोय. अरे एवढं चिडतोस कशाला? कुणी वाकड्या म्हटले तर काय बिघडलं? मला वाकड्या म्हटलेलं अजिबात आवडणार अरे. नाही. अहो संपूर्ण गाव वाकड्या 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 म्हणतोय, चिडवतोय. हे वाकड्या कुणाला म्हणतो रे? अरे. तुझ्या आता सायकली सकट तुला अरे. वाकडा करेन. कोणाला म्हणतोस तू वाकड्या? अरे अरे माझा ऐक वाकड्या. वाकड्या परत शांत. वाकड्या. शांत शांत. अरे मी निघते. अरे देवा. अरे वाकड्याला वाकड्या बोलू नको. वाकड्या, अरे मला वाकड्या म्हणतोस? अरे तुझ्या सायकली सकट तुला वाकडा करेन. तू काय समजतो Excuse काय? me? हं, काय Excuse me? मला तू वाकडे म्हणतोयस? हे बघा मी हं? म्युन्सिपाल्टीकडून आलेलो आहे. हा, हे दुकान कोणाच्या नावावर आहे? माझ्या नावावर. अरे तुझी सायकल पण वाकडी करून टाकेन. काय नाव आपलं? वाकडे अहो वाकडे नाही, विष्णू पंत. विष्णू पंत वाकडे. वाकडे वाकडे नाही हो. अरे देवा, अरे नगरपालिकेमध्ये सुद्धा माझं नाव विष्णूपंत वाकडे झालं. नथू दादा कोण कोण मी कोण वासू वासू नथू दादा तू तू रडतोयस नथू दादा? मला भूक लागले का तुला? भूक ना मग काय हवंय का? मला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. फार फार भयंकर घडणार आहे. काय 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 घडणार आहे? आता नाही, उद्या सांग. नाही मला सांग, मला सांग ना उद्याला आता. उद्याला सांगेन मी. फार भयंकर घडणार आहे. मला माहिती आहे सगळं, माहिती आहे मला सगळं. मला सगळं माहिती काय घडणार आहे नथू दादा? सगळं माहिती. मी सांगणार नाही. मी मला सगळं माहिती आहे. हा, काय सांगणार? काय? नथू दादा काय झालं? ओ फर्नांडिस काका. अरे तुम्ही इकडे काय करताय? अहो ते 2 दिवस झाले गावात पाणी आलं नाही ना, हो. म्हणून बघायला आलो सगळे. अच्छा अच्छा. पण तुम्ही कुठे चाललात? मी ना, अरे मी थोडीशी खरेदी करायची होती आणि ए बाळानो, इथे कुठे वाईन शॉप आहे का? गावठी चालेल का? गावठी? ए, गबरे. हो, मी तुम्हाला सांगतो. एक काम करा, सरळ जा, लेफ्ट मारा, राईट मारा, तिकडे नका थांबू. तिथून परत सरळ जा, राईट मारा, तिकडे थांबा. ते बंद आहे. नवीन दुकान चालू झालंय, गावाच्या बाहेर आहे. पीत नाही म्हणताय, पण वाईन शॉप बरोबर माहिती आहे. काय अंकल, काय पार्टी वगैरे की काय नाही रे बाबा, पार्टी नाही. त्या जगन्नाथजींच्या मुलाचं उद्या बर्थडे नाही. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो, पण ते एकटेच साजरे करणार आहेत. तुम्ही पण या ना उद्या बंगल्यावर. हो. आम्ही नक्की येऊ. बाय. हे खरंच उद्या आपण जायचं? आपण म्हणजे तू नाही काय? ए, येऊ दे ना तिला. आपलीच आहे. ए अरे ती हवी रे आपल्या सोबत. हो. थँक्यू. ये खाली ये, सांगतो तुला. जा, तुला बोलवतो. हम्म. ए जा जा जा, मी बोलवतो काय जा. म्हणते, रिकाम्या हाताने जायला नको. काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जाऊया हो ना. यार. हो यार, खर्च आहे पण. हे वर्गणी ए, तुम्हाला ते बघ, ते बघ, ए, ए, तिकडे बघ, चंद्र. काय- बघितलं? डोंगर पण किती उंच डोंगर आहे ना. जाऊ दे हा. हिला केकची पण व्यवस्था केली आहे. सर, आम्ही सगळे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. हो मला मला कसल्या शुभेच्छा? सर, तुमच्या मुलाच्या म्हणजे प्रशांतच्या वाढदिवसाबद्दल. सर, फर्नांडिस सरांनी सांगितलं आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून. अरे पण सध्या तो अमेरिकेत आहे, 2 दिवसांनी येणार आहे. हो. त्याला व्हिसा मिळाला की. सर, तुम्ही
तुमच्या मुलाला म्हणजे प्रशांतला खूप मिस करत असाल ना, म्हणून आम्ही विश करण्यासाठी आलोय सर. हॅपी बर्थडे टू प्रशांत, हॅपी बर्थडे टू प्रशांत, हॅपी बर्थडे टू प्रशांत, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आज मी तुम्हाला प्रशांत बद्दल एक गोष्ट सांगणार आहे. प्रशांत अगदी हुबेहूब माझ्यासारखा दिसतो, अगदी हुबेहूब. पण एकच दुःख आहे, त्याचा एक पाय अधू आहे जन्मानेच. बट ही इज अ नाईस बॉय. आई विना वाढलाय, एकटाच असतो. तो इथं आल्यावर आम्ही त्याला आमच्यात सामावून घेऊ आणि आम्ही त्याच्याशी खूप चांगली मैत्री करू. थँक्स. सर एक फोटो प्लीज. वा मुली, तुला फोटोग्राफीचा खूपच शौक दिसतो. घे छान फोटो घे. थँक्यू. सर एक विचारू का, अमेरिकेतल्या आणि इथल्या जनरेशन मध्ये काय फरक आहे? झालं, चान्स मिळालं, हिचं इंटरव्ह्यू घेणं सुरू झालं. हे कधी सुधारणार आहे काय माहित. पण फार फरक आहे. अमेरिकेत इथल्यासारखी इनोसंट मुलं नाहीत. ही इनोसंट. लेट्स सेलिब्रेट. फर्नांडिस. हे घे सर. हे काय? हे फॉरेन लिकर आहे, स्कॉच आहे. ठीक आहे. नाही सर, आम्ही घेत नाही. कम ऑन माय बॉय. तुम्हाला हे सगळं आवडतं, पण लपून छपून. घे वासू. हीच भारतीय संस्कृती मला आवडते. मोठ्यांचा आदर, सन्मान. माझ्या देखत तुम्हाला प्यायला आवडणार नाही. कम ऑन, टेक दिस and enjoy yourself. Come on, enjoy. enjoy. Yes, thank you. Come on, enjoy. Yeah, thank you. Come on. कुठे जायचं? खायला बसूया आणि बाटली सांभाळून घेऊन चल. बाटली फुटली तर तुला पण फोडेन. बाटली तर पहिली इकडे. अरे भांडताय कशाला? पण काय म्हणा, जगन्नाथजी म्हणजे एकदम दिलदार माणूस, एकदम जॉली माणूस. हा. अरे अख्खी स्कॉच देणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही. सुरू करे ना. अरे पण विद्या कुठे? अरे तिला मीच घरी पाठवलाय बस. अच्छा. का? अरे का म्हणजे काय, आपण स्कॉच पितोय ना, त्याच्यावर चकना नको खायला. अरे ते बघ विद्या आली. हॅलो गरम गरम. वाव, काय भेंडीची भाजी आणि दूध भात. अरे भेंड्याची भाजी स्कॉच बरोबर चकना म्हणून कोणी खातं का? मुंबईची ना तू? येस, उघडून बघ आधी. आणलंय, बघूया आता. अरे पापी माणसं पापलेट नाही खात. चला द्या.